गुंगी गुडिया वक्तव्यावरून बारामतीत संताप, राष्ट्रवादी अजित पवार गट आक्रमक, काँग्रेस विरोधात घोषणाबाजी, पुतळा दहन. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत केल्याचा दावा करण्यात आलेल्या गुंगी गुडिया या वक्तव्याचे पडसाद बारामतीत उमटले. या वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मंगळवारी भिगवण चौकात जोरदार आंदोलन करत काँग्रेस विरोधात घोषणाबाजी केली. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या निषेधार्थ पुतळा दहन केले. तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करून त्यांच्याप्रती समर्थन व्यक्त करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक उपस्थित होते. आंदोलनकर्त्यांनी महिलांविषयी अवमानकारक भाषा वापरणे लोकशाहीला शोभणारे नसल्याचे सांगत, राजकीय मतभेद असले तरी महिलांचा सन्मान अबाधित ठेवला पाहिजे अशी भूमिका मांडली. काँग्रेस नेतृत्वाने संबंधित वक्तव्याबाबत जाहीर माफी मागावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली. बीडमधील एका व्हिडिओवरून राज्यातील राजकारण तापले आहे. बीडच्या कायदा सुव्यवस्थेबाबत माध्यमांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना प्रश्न विचारत असताना मंत्री धनंजय मुंडे यांनी हस्तक्षेप केल्याची घटना चर्चेत आली. त्यानंतर काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांच्यावर टीका करण्यात आली. या टीकेनंतर बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी भिगवण चौकात तीव्र निषेध नोंदवत काँग्रेसच्या भूमिकेचा निषेध केला. यावेळी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी भविष्यात महिलांबाबत अशा प्रकारचे अवमानकारक वक्तव्ये सहन केली जाणार नाहीत असा इशारा देत राजकीय टीका करताना सभ्य भाषेचा वापर करण्याचे आवाहन केले. आंदोलन शांततेत पार पडले. आज या ठिकाणी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी वहिनी साहेबांबद्दल जे काय अपशब्द वापरले आहेत त्याचा आम्ही अतिशय तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो व आज या ठिकाणी त्यांचा पुतळा जाळून आम्ही त्यांना आवाहन करतो की त्यांनी ते जे काही शब्द वहिनी साहेबांबद्दल व्यक्त केले ते तत्काळ माघार घ्यावे व त्या संदर्भातील त्याच ट्विटर हँडलवर त्यांनी ते शब्द मी माघार घेत आहोत अशा भावना त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त कराव्यात व त्याच्यावर जाहीर माफी मागावी अशी मागणी करत आहोत. काँग्रेसनं यापूर्वी आदरणीय स्वर्गीय इंदिरा गांधीजी यांच्याबद्दल काही नेत्यांनी त्यांच्या काळात ज्यावेळी अशा प्रकारचे शब्द वापरले होते त्यावेळेस त्याचा अतिशय तीव्र शब्दात निषेध करता व संपूर्ण भारतभर या गोष्टीचा निषेध केला होता. तशाच प्रकारच्या शब्दाचा प्रयोग जेव्हा काँग्रेसचाच एखादा ज्येष्ठ नेता करतो त्यावेळेस ती गोष्ट अतिशय निंदनीय असते. त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा सदर नेत्याचा अतिशय तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो व पुन्हा एकदा त्यांना आवाहन करतो की त्यांनी ते शब्द तात्काळ माघारी घ्यावेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या ट्विटर हँडलवरून जे वहिनी साहेबांच्या बाबतीत अत्यंत एक निंदनीय पोस्ट करण्यात आलेली आहे त्याबद्दल आम्ही सर्वच बारामतीकर बहुसंख्येने त्या गोष्टीचा निषेध करतो. खरं तर अशा बाबतीतलं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या कुठल्याही सोशल मीडियाच्या अकाउंटवरनं व्हायला नव्हतं पाहिजे, परंतु त्यांनी ते केलेलं आहे. त्याबाबत आम्ही सर्वजण त्यांचा जाहीर निषेध करतो. आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बारामती शहराच्या वतीने त्यांच्या पुतळ्याचं इथं दहन करण्यात आलेलं आहे आणि त्यांनी जर काय त्यांच्या ट्विटर हँडलवरनं ते पोस्ट माघारी घेतली नाही आणि जाहीर माफी मागितली नाही तर पृथ्वीराज चव्हाण साहेबांना महाराष्ट्रभर या गोष्टीचा त्यांना रोषाला सामोरं जायला लागेल. प्रत्येक आदरणीय अजितदादा प्रेमी व आदरणीय वहिनी साहेबांच्या प्रेमाच्यावर जे कार्यकर्ते काम करतात ते पृथ्वीराज चव्हाण साहेबांना जशाच तसं उत्तर महाराष्ट्रामध्ये देतील याची त्यांनी नोंद घ्यावी आणि त्वरित त्यांनी दिलगिरी व्यक्त करून ते पोस्ट डिलीट करावी याची आम्ही जाहीर या गोष्टीचा निषेध करतो. निधनानंतर वहिनी साहेबांनी एवढ्या दुःखामधून बाहेर पडून आज पूर्ण महाराष्ट्राची धुरा सांभाळलेली आहे. या कठीण प्रसंगामधून सुद्धा त्या सर्वांसाठी उभ्या राहिल्या असताना जे माजी मुख्यमंत्री आहेत त्यांनी जे विधान केलं आहे ते अतिशय चुकीच्या पद्धतीचं आहे. त्यामुळे आम्ही सर्व बारामतीकर त्यांचा निषेध करत आहोत आणि इथून पुढे त्यांनी माफी जर मागितली नाही तर अजून जास्त प्रमाणामध्ये निषेध केला जाईल आणि हे वक्तव्य त्यांनी समजून घ्यावं की बारामतीचे लोक सहन करणार नाही. त्यामुळे त्यांनी माफीच मागितली पाहिजे असं आमचं त्यांना आव्हान राहील. आज पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते वहिनींसाठीच नाही तर सगळ्या महिलांना त्यांनी अपमानित केलंय तर त्याचा जबाब आम्ही विचारणार. जर त्यांनी माफी नाही मागितली तर महिला वर्ग त्याला
आज फक्त आम्ही त्याला निषेध केलाय, पण समोर जाऊन त्याला चपलीने मारल्याशिवाय राहणार नाही आम्ही. आमच्या वहिनींबद्दल काय, कुठल्याही महिलांबद्दल त्यांनी जर वाईट शब्द बोललेत ना, तर त्याची त्याला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. आज या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दळभद्रे पृथ्वीराज चव्हाण यांनी आमच्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनीतारावणी पवार यांच्यावर जे बेताल वक्तव्य केलंय त्याचा मी प्रथमतः निषेध करतो. तुम्ही बघितलं असेल पृथ्वीराज चव्हाण चालतात कसे, नाग कसा डवलतो तशा पद्धतीने ते चालतात. त्यांनी माणसावर बोलायचं असतं, त्यांनी एका स्त्रीवर बोललेले आहेत. म्हणजे नेमकं ते स्त्री आहेत का माणूस आहेत त्यांनी ती सिद्ध करावं. खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राच्या पुरोगामी विचाराला हा काळिंबा फासणारा हा प्रकार आहे. पृथ्वीराज चव्हाणांनी एक आपला विचार केला पाहिजे. काँग्रेस आता नष्ट होत असताना आपल्याला कुठेतरी चर्चेत यायचंय, त्याच्यामुळे हे केलेलं वक्तव्य आहे का? पृथ्वीराज चव्हाण, आमचं तुम्हाला आव्हान आहे, तुम्ही जर माणसासारखा पुरुष असाल, मर्द असताल, तर या बारामतीच्या तालमीमध्ये या, इथले पट्टे तुम्हाला काय दावत्यात ही बघा. आणि उद्याच्या काळामध्ये तुम्ही आजच्या तुमचं जे काही वक्तव्य ही मागे घ्या, अन्यथा तुम्हाला रस्त्यावर आमचे आदरणीय अजितदादाचे कार्यकर्ते भुईसपाट करतील आणि जागेवर मारतील. ही तुम्हाला मी आव्हान करतो. पुन्हा एकदा वहिनी साहेबांवर केलेलं हे वक्तव्य परत घ्या, अन्यथा तुम्हाला महाराष्ट्रभर कार्यकर्ता फिरून देणार नाही. हीच या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो. यांच्याबद्दल बोललंय त्याचा तमाम बारामतीकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जाहीर निषेध करतो. म्हणायचं एवढंच की एवढं उच्च शिक्षित महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले, PMO ऑफिसला काम केलं ज्यांनी, त्या बाबाचा आम्ही बारामतीकर आणि तमाम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते माननीय आज 6 महिने झाले वहिनींच्यावर इतका मोठा दुःखद प्रसंग आला, त्या निमित्ताने आणि त्या प्रसंगाला अवसादून आज वहिनी एवढं चांगलं काम करत आहेत, पण काहीतरी आपल्याला कोणी विचारत नाही म्हणून काहीतरी लूज स्टॉक करायचं असं त्या बाबांनी ठरवलंय. अशा बाबाचा आम्ही बारामतीकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जाहीर निषेध करतो. लक्षात घ्या, आज हे बाबा आहे कोण, जो पृथ्वीराज बाबा, जो बाबा एका धरी बाबा आहे, हे आता शोधायची वेळ आलेली आहे. या धरी बाबांनी या आमच्या वहिनी साहेबांवर जो आरोप केलेला आहे, अपशब्द वापरलेले आहेत, त्या बाबाला मला सांगायचंय की तू महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होता. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जर एखाद्या उच्च पदावर पहिल्यांदाच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एक महिला झालेली आहे, आदरणीय अजितदादांच्या त्या पत्नी आहेत, आमच्या सारख्या कार्यकर्त्याच्या दैवत आहेत, अशा उपमुख्यमंत्री सुनीताराव वहिनीवर तू असे शब्द बोलतो. तुला लाज वाटली पाहिजे. लक्षात ठेव, तू दरवेळेस अजितदादांना टार्गेट केलेलं आहे. तू अजितदादा, आमचे स्वर्गीयवासी अजितदादा दैवत यांच्यावरही तू आरोप करून एक सही केलेली होती. त्यावेळेस ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार साहेब म्हणले होते की याच्या हाताला लकवा झालेला आहे. अरे तुझ्या हाताला लकवा नाही, तुझ्या मेंदूत लकवा झालाय, तुझ्या पूर्ण शरीराला लकवा झालाय. परंतु आमचे नेते आदरणीय अजितदादा इथं नसले तरी आमच्या अंगात अजितदादा आहेत. अजितदादा कसे होते हे पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. आणि मी आज या मीडियाच्या माध्यमातून सांगतो, असला पृथ्वीराज बाबा हे असले कितीतरी आम्ही सडकून लावू शकतो, त्याच्या कराडमध्ये येऊन त्याला बेदम मारहाण करू शकतो. आमची एवढी हिंमत आहे. परंतु आमची संस्कृती आहे की जशाच तसं उत्तर द्यायचंय. अरे ज्या घरच्या बाबळी त्या घरच्या बाबळी असतात. लक्षात ठेव, ही दादांचं आमचं सांगणं आहे. इथून पुढे जर कुठल्या नेत्यांनी, कुठल्या कार्यकर्त्यांनी आमच्या वहिनी साहेबावर, पार्थदादांवर, जयदादांवर जर भाष्य केलं चुकीचं, तर आम्ही सोडणार नाही. ही तुम्हाला आज आव्हान करतो. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.